हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आपल्याला माहिती आहे आपण ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन 3rd नंबरचं चॅप्टर याचा अभ्यास सुरू केला आहे. अंकगणिती श्रेणी प्रकरण नंबर 3. यामध्ये आपल्याला 5 टॉपिक जवळपास शिकायचे. तर आपण सिक्वेन्स म्हणजे क्रमिका, अरेथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणी आणि एन टर्म ऑफ AP म्हणजे अंकगणित श्रेणीचे NW पद इथपर्यंत आलेलो आहे. पुढचे टॉपिक आपण जसं जसं पुढे जाऊया तसे आपल्याला कळतीलच. चला तर मग आता यावर बेस जे आहे ना, प्रॅक्टिस सेट 3.2 आपण सुरू केला आहे मागच्या वेळेला. आणि एक खास गोष्ट आहे की TN जो आहे म्हणजे nth टर्म ऑफ ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे NW पद अंकगणिती श्रेणीचे, ते आपण त्यासाठी हा फॉर्म्युला लिहिलेला TNचा. ओके. आणि 3.2मध्ये जवळपास आपले 3 एक्झाम्पल झालेले आहे. आणि आज आपण आता सुरुवात करणार आहोत क्वेश्चन नंबर 4ला. ओके. त्यातही आपल्याला काढायचं आहे फाइंड 19th टर्म ऑफ व्हॉट APचा 19वा पद आपल्याला काढायचं आहे मित्रांनो. ओके. मग यासाठी आपण एक खास काम करणार आहोत की आपल्याला दिलेला सिक्वेन्स आपण लिहून घेऊ. 7, 13, 19, 15. ओके. आणि त्यामध्ये T1, 7, T2, 13. ओके. T3, 19, T4, 25. ओके मित्रांनो, 7, 13, 19, 25. T3 19, T4 25. ओके. तर आता आपल्याला एक काम करायचं आहे, ते असं की TN माहिती आहे आपल्याला. TNसाठी आपल्याला लागणार आहे A. therefore here A is what 7, that is the first term आहे ती. आणि D लागणार आहे. मग D आपल्याला काढावं लागेल. त्यासाठी T1 T2 minus T1, 13 minus 7, 6, T3 minus T2, 19 minus 13, 6, and T4 minus T3. ओके. म्हणजे इथे आपण काढू शकतो T2 minus T1, 13 minus 7, 6, T3, T2, T4 minus T3. ओके. म्हणजे तुमच्या जवळ D आला मित्रांनो, तो किती आला? 6. म्हणजे तुमच्याजवळ A आला 6, A7 हां, A7 फर्स्ट टर्म येईन कारण तो. and D is equal to 6. Okay. Then we know Tn is equal to A plus n minus 1D. तसेच Tn is equal to A plus n minus 1D. Okay. And therefore Tn म्हणजे तुम्हाला Tn काढायचं आहे ना. हिअर n is equal to 90. येथे 19वा पद काढायचं आहे म्हणून यांची किंमत 19. A7, D6, ओके फ्रेंड्स,
This is the most important thing, and that is T19 7 plus 108 okay. Therefore T19 7 plus 19 minus 1 6 7 plus 18 into 6 T19, that is what 115. मित्रांनो, मग ते 19वे जे पद आहे 19 टर्म is nothing but what 115. Okay, so T19 is equal to what 115. Therefore the 19th term AP is what 115. म्हणून अंकगणिती श्रेणीचे 19वे पद हे 115 आहे. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे इंटरेस्टिंग 4 नंबरचं उदाहरण सोडवलेलं आहे. आता पुढे जायचं आहे, सेम असं सुरू राहणार आहे हा प्रवास. ओके, एकाहून एक खास गोष्टी आपण बघणार आहोत आणि त्या पण तुम्ही एन्जॉय करायच्या आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट होती A D ओके. तो T19 आपण 115 आपण इथे काढलेला आहे. ओके, देन वी गो फॉर द व्हॉट क्वेश्चन नंबर 5. ओके फ्रेंड्स, क्वेश्चन नंबर 5, उदाहरण क्रमांक 5. फाइंड द 27 टर्म ऑफ द फॉलोइंग AP. खालील अंकगणित श्रेणीचे काय कराय 27वे पद आपण शोधायचे. 9 4 -1 -6 आणि -11 इथे अंकगणित श्रेणी दिलेली आहे. 9 4 -6 -1 -6 आणि 11. ओके, मग आता आपण 27 शोधायचे ना, सेम प्रोसेस असणार आहे. Here first term is what 9, second term 4, third term -1, fourth term -6, fifth term 11. T1 9, T2 4, T3 -1, T4 -6, T5 11. Okay, therefore A is equal to what? T1 is equal to 9. This is the important thing. कारण आपल्याला TN साठी ना हे लागतं. Then T2 minus T1, 4 minus 9 minus 5. Okay friends, T3 minus T2, okay, -1 -4
minus 5. T4 minus T3 minus 6 that is what minus 5. T5 minus T4 minus 11. Okay, this is the what? Minus 11. Minus 11 and या minus minus plus होऊन जाईल minus 5. Therefore friends, D is equal to common difference is equal to what? Minus 5. T2 minus T1 4 minus 9 minus 5. T4 minus T3 minus 6 plus 1 minus 5. T3 minus T2 minus 1 minus 4 minus 5. T5 minus T4 minus 11 plus 6 minus 5. D बरोबर साधारण फरक बरोबर minus 5. ओके फ्रेंड्स, हे तुमच्यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्या होत्या ए आणि डी शोधायचा तो आपण शोधून घेतलेला. ओके, देन वी नो n term is given as आपणास माहित आहे nवे पद हे Tn बरोबर a प्लस n मायनस 1d असे येईल आणि म्हणून येथे आपल्याला कितवं 27 पद शोधायचे आहे. हिअर n इज इक्वल टू 27. येथे n बरोबर 27 and therefore 9 27 minus 1 that is what minus 5. And that is what 27. 9 plus 28, this is 26 multiplied by minus 5. 9 minus 130 येईल ते. T27 26 minus 5 130. 27 T27 120. ओके फ्रेंड्स, तर आपण लिहू शकतो देअरफॉर (27) term of given AP is minus 121. अंकगणिती श्रेणीचे 27वे पद हे आहे.
म्हणजे आपण जर स्टेप बाय स्टेप गेले तर मग आपल्याला जवळ जाण्याची काही प्रश्नच येत नाही. उदाहरण पण स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्टेपला आहे ना मार्क्स हवे ना, प्रत्येक स्टेपला महत्त्व द्या. ओके, त्याचा एक पॅटर्न बनवा, त्याची एक मेथड बनवा, प्रेझेंटेशन बनवा एक छानपैकी. ओके, तुम्हाला ते येणार, अन्यथा येणार नाही. आणि जर स्टेपने लिहिलं, एकदम प्यारं लिहिलं, लक्षातही राहतं. तुम्हाला स्क्रीनवर बघा मी लिहिलेलं कसं वाटतं, बहुतेक जणांना आवडत असेल. तुम्ही पण तुमच्या वहीमध्ये लिहायला हवं असं एक 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 प्रश्न मग सोडवत जायचं आपण. ओके, हा होता प्रश्न क्रमांक 5. मित्रांनो, आता जाऊया आपण पुढे क्वेश्चन नंबर 6 कडे. Okay friends, this is the question number 6. In that question we don't have given the word sequence. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 यामध्ये सिक्वेन्स क्रमिका आपल्याला दिलेली नाही आहे, आपल्याला स्वतः तयार करायची. हाऊ मेनी 3 डिजिट्स नॅचरल नंबर्स डिव्हिजिबल बाय 5. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहातून 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? काहीच दिलेलं नाही खाली डायरेक्ट. मग आपल्याला डोकं चालवावं लागणार. काय 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 आर 100, 105. कारण इथून हा 3 डिजिटचा 5ने भाग जाणारा संख्या सुरू होते 100पासून. मग त्याच्या पुढची नेक्स्ट नंबर काय असेल? 105 असेल, 5ने डिवाईड होणारा. त्याच्या पुढचा काय असेल? 1110 असेल, त्याच्या पुढचा 115 असेल. म्हणजे मित्रांनो, 5ने भाग जाणारी 3 अंकी सर्वात छोटी संख्या 100 आहे. मग 5 ॲड करत चालायचे त्याच्यामध्ये, आणि लास्टला आहे ना तुम्हाला 995 ही संख्या भेटेल की तिला 5ने भाग जातोय. 3 अंकी नैसर्गिक संख्या समूह की ज्याला 5ने भाग जातो. ओके, ते 100, 105, 110, 150, 995. ओके, मग यामध्ये एक खास गोष्ट अशी आहे की स्मॉलेस्ट नंबर जो आहे ना इथे तो 100 येतोय बघा. ओके, आणि लार्जेस्ट नंबर किती आहे? 995 आहे. हियर स्मॉलेस्ट natural number is called as first number, that is A, and तो येईल 100. येथे सर्वात लहान नैसर्गिक संख्या ए बरोबर किती आहे? 100 आहे. ओके, अँड बिगेस्ट बिगेस्ट 3 डिजिट नॅचरल नंबर, बिगेस्ट नॅचरल नंबर TN 995.
सर्वात मोठी नैसर्गिक संख्या ते टी एन असेल, ते एन व पद आहे, मध्ये किती टर्म्स आहे ते माहीत नाही, तेच तर काढायचं ना गोमिनी. हे तुम्हाला एनची व्हॅल्यू काढायची तिथे. ओके, हे तुमच्याकडे आता सर्व गोष्टी येऊन गेल्या आणि प्रत्येकातला डिफरन्स कितीचा आहे? 5चा आहे. अँड कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 5. साधारण फरक डी बरोबर किती असेल? 5. म्हणून वी नो टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 डी. येथे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस डी. ओके, आता सर्व व्हॅल्यू इथे टाकायच्या. टी एनच्या ऐवजी 995 टाकायचं. ए म्हणजे 100, एन मायनस 1, डी इज वॉट? 5. टी एन म्हणजे 995, ए म्हणजे 100, एन मायनस 1, 5, 995, 100, 995, 100. आता 5 जो आहे तो इकडे चालला जाईल. 995 प्लस 5 आणि हा 100 प्लस तिकडे गेल्यावर काय होईल? मायनस होईल. 995 दॅट इज वॉट? 1000. 1000 therefore 5n is equal to 900. ओके, and therefore तुम्ही आता 900ला 5ने डिवाइड करा. ओके, हे किती? ए -5. ओके, 1000. म्हणजे तुम्हाला एन काढायचं तर 900 अपॉन 5 करावं लागेल. देअरफॉर एन इज इक्वल टू 180. एन इज इक्वल टू 900 अपॉन 5. ओके, therefore there are 180 3-digit natural numbers divisible by 5. म्हणून येथे येथे 180 नैसर्गिक संख्या असतील. की ज्यांना 5ने भाग जातो. ओके, दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फ्रेंड्स. म्हणजे एक गोष्ट कळाली, 3 अंकी म्हणजे 3 डिजिट्स 5ने डिव्हिजिबल जे नंबर्स असतील ते 180 असतील. ओके, अगोदर हे असणं जरुरीचं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग.
दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑल थिंग्स. पण लागणाऱ्या गोष्टी या सर्वेच्या सर्व, या फॉर्म्युला पण, डीची व्हॅल्यू पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट होती. ती कशी काढली आता त्याला महत्त्वाने दिलं. डायरेक्ट यातला डिफरन्स 5 आहे बाबा, असं इम्पॉर्टन्स. हा आपला फॉर्म्युला होता. ओके फ्रेंड्स, म्हणजे 3 डिजिट नंबर डिव्हिजिबल बाय 5 लिहून घेतले. त्यात A 100 होता, TN 995 होता, डिफरन्स 5 आला. TN नंबर लिहिलं, त्यामध्ये डिजिट टाकले आणि साधं कॅल्क्युलेशन केलं. ओके, आणि त्यावरून आपल्याला कळालं की यामध्ये जवळपास 180 संख्या असतील. ओके मित्रांनो, दिस इज द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके फ्रेंड्स, तर आपण आता क्वेश्चन नंबर 7 सोडवणार आहे. थोडीशी काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेवल आहे, इथे वाढणार आहे, विचार करावा लागणार आहे. काही हरकत नाही, मी सोपं करून सांगणार आहे, पण तुम्ही पण थोडंसं जास्त लक्ष द्या. द 11 टर्म अँड 21 टर्म्स ऑफ ॲन ॲरेथमॅटिक प्रोग्रेशन्स आर वॉट 16. म्हणजे इथे कसं लक्षात ठेवायचं असते, 16व जे काही टर्म आहे ती 16 आहे. 21st टर्म जी आहे ना ते 29 आहे. जे 21वे जे पद आहे ना, ओके, ते 16 आहे. आणि 21वे जे पद आहे ना ते 29 आहे. तर सेडीचे 41वे पद काढा. देन फाइंड आउट 41 फर्स्ट टर्म ऑफ दिस AP. ओके, तर let us start. We have given T11 and that is what 16. Okay, we make the what 2 parts here, and we have the T21, that is 29. T11 आपण घेतले 16 आणि T21 29. we know एवढीच इन्फॉर्मेशन आपल्याकडे. TN इज इक्वल टू A प्लस, ओके, TN इज इक्वल टू A प्लस N1 मायनस T. कारण प्रत्येक टर्मसाठी आपल्याला ते लिहावं लागणार आहे. TN is equal to A plus TN is equal to A plus N minus 1D, and therefore here N is equal to 11, कारण 11 टर्म आहे. N is equal to 29. मित्रांनो, इथे 11वं पद आहे म्हणजे N 11 असायला हवा. इथे 29वं पद आहे म्हणजे N 29 असायला हवा. कारण तुम्हाला आहे ना आता AD वगैरे काहीच दिलेलं नाही, आणि 41 टर्म ऑफ AP शोधायचा आहे. म्हणजे सर्व कोशिश चालली तुमची. तुम्हाला A माहिती असायला हवा आणि D माहिती असायला हवा, तेव्हा तुम्ही TN टर्म काढू शकणार. मग याच्यात टाकायचं आता Nची किंमत 11, A 11 मायनस 1 D, इथे 29 A 29 वजा 1 D 11 .
ओके, मग आता इथे आला T11 A + 10D, T29 A + 28D, T11 A + 10D, ओके. This is the most important thing, friends. परंतु we have given the 10, 11 is what? 16. T21 is what? Here we have given 21. काही भी नाही याच्यामध्ये. 21 20D बदलल्या. 21 कारण हा 21 आहे. 20D. ओके. 229 इज इक्वल टू A + 20D. पूर्ण लिहून घेतला आपण त्याला, कारण 29वे पद येते आणि हे 20D आलं. 21वे पद आहे. आणि 21वे पद हे 29 आहे, म्हणून ते त्याला 21 A + 20D. ओके. 29 A + 20D. आता तुमच्याजवळ आहे ना हे इक्वेशन आलं इम्पॉर्टंट. कॉल करायचा 1, याला कॉल करायचं 2. मित्रांनो याला म्हणाय हा आला आहे 16 A + 10D 1. हे झालं 2. आणि आता आपल्या जो 2 इक्वेशन आले आणि 2 इक्वेशनचा उपयोग करून आपल्याला A आणि D शोधायचा आहे. ओके. वी कॅन राईट A + 10D 60, A + 20D 29, A + 10D 60, A + 20D. आता ह्या 2 इक्वेशनमध्ये 2 व्हेरिएबल आहे, 2 चल आहे, मग दोघींना सोडवायचं, तुम्हाला A आणि Dची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे हा क्वालिटी ॲज 1, क्वालिटी ॲज 2. वरती त्याला आपण 1 आणि 2 म्हटलेलंच आहे. ओके. चला मग आता याचा उपयोग करून आपण A आणि D शोधूया. ओके फ्रेंड्स, मग आता हे जे 2 इक्वेशन आहे ना यांचे सबस्ट्रॅक्शन करायचे. म्हणजे इक्वेशन टू मायनस इक्वेशन 1. ओके. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. आता 2 का घेतला? हा मोठा आहे. सबस्ट्रॅक्शन करायचे. 13. दिस इज 10D. ओके. one of the most important thing. Therefore D is equal to 13/10. ओके. म्हणजे कॉमन डिफरन्स येऊन गेला आणि तो 1.3 सुद्धा लिहू शकता तुम्ही. बघायचं आपल्याला कोणत्या सोयीचा जो नंबर जातो, 13.10 जातो का 1.3 जातो. देन वी नो Tn is equal to A plus n minus 1D. तुम्हाला शोधायचं आता 41st नंबर. ओके. पण त्या अगोदर A पण शोधावं लागेल. मग A शोधण्यासाठी तुम्हाला सिम्पल इक्वेशन जे हे वापरू आपण. फॉर दॅट वी फाइंड A. आणि A शोधण्यासाठी हे पण घेतलं चालेल, हे बेस्ट आहे. A plus 10 D ची किंमत टाका
13/10 16. Therefore A is equal to 3. Okay, and so and find out the what in 41st. So equation 3 becomes, तुमच्याजवळ सर्वच्या सर्व आला आहे. हा n आला, 41A आला, 3 41 काढायचा आहे आणि D आला 13/10. and therefore 3 plus 40 13/10. therefore T41 हा 40, 3 plus 52. and friends, तुम्हाला भेटला ज्याला केव्हाची आपण वाट पाहत होते, एवढा मोठा प्रवास केला आपण, तो 41वा पद भेटला आपल्याला 55. ओके, therefore the 41st term of this AP is 55. This is the one of the most important thing. ओके फ्रेंड्स, आता आपल्याला फटाफट, आणि हे लागणं जरुरीचं होतं आपल्याला, त्याच्यावरून हे सोडवायचं होतं, म्हणून इकडची साईड आपल्याला आता फटाफट सोडवायची. समीकरण 2 वजा समीकरण 1. एखाद्याला जर कळालं नसेल त्याने लगेच लक्ष देऊ शकतो. तो A + 10D. मित्रांनो, याला वजा करत असताना याला खालचे चिन्ह बदलवायचे असतात. म्हणजे हा A कट होऊन जाईल, ते 10D येईल आणि हा इकडे 13 येईल. म्हणून आपण D = 13/10 म्हणजे 1.3 पण लिहितो. असं लिहून ठेवायचं, कारण आपल्याला इथे ते 13.10 लिहिल्यामुळे पण सोपं गेलं होतं. तसेच TN बरोबर A + n - 1 D, म्हणजे A शोधावं लागेल. A शोधू, कारण हे लिहिल्यावर लक्षात आलं रे A शोधावं लागतो. चला मग इकडे याच्यात टाकायची ती किंमत. D ची किती? 13/10. therefore A is equal to म्हणून समीकरण 3 हे आपण असं लिहू शकतो. that is what? 55. T41 is equal to 55. जास्तीत जास्ती 1 मिनिट पण लागला. म्हणून अंकगणिती
श्रेणीचे 95वे पद हे 41वे पद हे 55 आहे. This is the most important thing. मित्रांनो, तर अशा प्रकारे आपण 7वं एक्झाम्पल जे आहे ते आपण सोडवलेलं आहे. त्यासाठी बराच वेळ लागला आहे. इथे आपण थांबूया. पुढच्या वेळेस आपण जे 8वं एक्झाम्पल घेऊया. तोपर्यंत राहा सुरक्षित, आनंदी. थँक्यू व्हेरी मच. बाय. हे 7वं एक्झाम्पल पण लिहून घ्या, सर्वच्या सर्व लिहा. ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय.